बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। अधिवेशन होईपर्यंत ठाण मांडून बसण्याचा इशारा दिलाय। जिल्हा कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। 3 दिवसांनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी सांगितलंय। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आपल्या विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी आंदोलन करताय। नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आलेले आहे आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरच त्यांनी चुली पेटवलेल्या आहेत। जेवणाची जी तयारी आहे ती आता या ठिकाणी दिसत आहे। आपण बघू शकतो की जेवणाची तयारी आता या हजारो मोर्चेकऱ्यांसाठी बनवण्यात येते। जेवण बनवण्यात येते। प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खरं तर वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात हे सगळे शेतकरी एकत्र आलेले आहे आणि त्यांनी आपल्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा यासाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे। काल सरकारची शिष्टमंडळासोबतची जी बैठक आहे ती देखील निष्फळ ठरलेली आहे। आपण या ठिकाणी काही आंदोलकांकडून जाणून घेणार आहोत। काय बनवलंय आज जेवायला? आज जेवाय आम्ही साधा खिचडी भात केला। खिचडी भात केलेला आहे। किती दिवसाचं तुम्ही रेशन घेऊन आलेले आहेत? रेशन आम्ही जाऊन निकाल लागस पर्यंत ना तर थोडा आम्ही शिधा आणलेला आहे। तर समक्ष गाडीत सरपंच शिधा किती दिवस इथं राहण्याचा विचार करून आले? निकाल जर आमच्या बाजून लवकर दिला तर मग लवकर जाऊ, नाही जर दिला तर आम्ही राहू जिथं ना। आज 3रा दिवस चालू आहे। सरकारला काही कळत नाही का याच्यापासून? एवढं अधिवेशन चालू आहे, नुसतं त्यांना फुकट खायला सांगा, नाही तर मग खुर्च्या खाली करा तुम्ही। नसेल जर असं होत असेल तुम्ही 1 दिवस फक्त जेवण देऊन पहा किती काय होत आहे ते। त्यांना कळत नाही का? आता इथून पुढचं तुमच्या आंदोलनाची दिशा काय? आता जोपर्यंत आम्हाला निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे। आम्ही बरं, आता हे हा रस्ता एक जिल्हाधिकारी कार्यालय सोडणारच आहे का? नाही सोडणार आम्ही। जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडू शकत नाही। लॉंग मार्च काढलेला होता, पायी मुंबईला गेलेला होता। त्यावेळेस सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं, त्याच्यामुळे आम्हाला माग फसवलं आणि आता आम्ही फसायचे रिकामात नाही। आम्ही महिना लागो, 2 महिने लागो, वर्ष लागो, इथंच बसणार आणि इथंच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।